सेतू अभ्यास सन 2026-27 इयत्ता 3री विषय मराठी. घटक क्रमांक 6 सर्जनशील लेखन. कृती क्रमांक 1 योग्य वाक्यपट्टी जोडून अर्थपूर्ण वाक्य तयार करावे. 1. जर मी झाडाला पाणी घातले तर झाड छान वाढेल. आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. मुले मैदानावर क्रिकेट खेळतात. सरिता झाडाखाली बसून चित्र काढत होती. कृती क्रमांक 2 दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून चित्राविषयी सुसंगत वाक्य लिहा. हे चित्र एका जत्रेचे आहे. जत्रेत मुलांसाठी खेळणी आणि पाळणे आहेत. एका माणसाकडे रंगीत फुगे आहेत आणि मुले ते विकत घेत आहेत. जत्रेत खाण्याचे विविध स्टॉल्स आहेत. तिथे लोक गर्दी करत आहेत. लहान मुले आनंदाने खेळत आहेत आणि सगळेजण जत्रेचा आनंद घेत आहेत. कृती क्रमांक 3 चित्रकथेचे निरीक्षण करून घटनांचा क्रम लावून गोष्ट तयार करून लिहा. चित्र 1 2 मित्र प्रवास करत जंगलातून चालले आहेत. चित्र 2 अचानक त्यांना समोर एक अस्वल येते, ते घाबरतात. चित्र 3 एक मित्र पटकन पळून जाऊन झाडावर चढतो तर दुसरा खालीच राहतो. चित्र 4 खाली राहिलेला मित्र शिताफीने जमिनीवर पडून मेल्याचे नाटक करतो. चित्र 5 अस्वल त्या मित्राच्या जवळ येते, वास घेते आणि तो मेला आहे असे समजून निघून जाते. चित्र 6 अस्वल निघून गेल्यावर झाडावरचा मित्र खाली येतो आणि आपल्या मित्राला विचारतो की अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले. तेव्हा तो उत्तर देतो, संकटाच्या वेळी जो सोडून पळतो त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. कृती क्रमांक 5 दिलेली माहिती वाचावी आणि मजकुरातील शीर्षक व उपशीर्षक ओळखावे. शीर्षक आहे तुळस आणि उपशीर्षक आहे तुळशीचे प्रकार आणि फायदे किंवा तुळशीची माहिती. कृती क्रमांक 7 खालील परिच्छेद वाचून दिलेली कृती सोडवावी. या ठिकाणी परिच्छेद वाचावा आणि कृती सोडवावी. 1 वरील मजकुराचा विषय कोणता? उत्तर वरील मजकुराचा विषय मोर हा आहे. 2 वरील मजकूर वाचून तुला काय समजले ते लिही. उत्तर हा मजकूर वाचून मला समजले की मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. तो त्याच्या रंगीबेरंगी पिसाऱ्यासाठी आणि सुंदर नृत्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. त्याला पक्ष्यांचा राजा असेही म्हटले जाते आणि पावसाळ्यात तो आपला पिसारा फुलवून जो नृत्य करतो त्याला मयूर नृत्य म्हणतात. कृती क्रमांक 8 दिलेला संवाद विद्यार्थ्यांनी समजपूर्वक वाचावा आणि त्यावर आधारित कृती सोडवावी. कृती पहिली आशय वरील संवादामध्ये फळांचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. फळामध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय घटक असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. म्हणून जंक फूड खाण्यापेक्षा रोज फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. नियमित फळांचे सेवन हेच निरोगी जीवनाचे सूत्र आहे. वरील उतार्यात आलेल्या अपरिचित शब्दांना अधोरेखित कर. रोगप्रतिकारक शक्ती, तंतुमय घटक, जंक फूड, प्राधान्य आणि संतुलित आहार. 3 वरील उतार्यात आलेल्या पात्रांची नावे सांगा. आई, गौरव आणि बाबा. 4 तुला आवडणाऱ्या फळाविषयी 3-4 ओळी माहिती लिहा. मला आंबा खूप आवडतो. त्याला फळांचा राजा म्हणतात. आंबा उन्हाळ्यात मिळतो आणि तो चवीला अतिशय गोड असतो. आंब्यापासून आपण रस, आम्रखंड आणि विविध गोड पदार्थ बनवतो. हे फळ मला खूप आवडते.